आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा सेलवारची शक्ती देवी। समर्थांचा सहवास मला सुदैवाने कितीतरी दिवस लाभला। त्यांच्या तपासाच्या व यशाच्या अनेक चमत्कृतीजन्य हकीकती मी माझ्या कुवतीप्रमाणे सर्वसामान्य जनतेसमोर मांडल्या आहेत। प्रसंग कितीही कठीण असो, समर्थ कधीही मागे सरले नाहीत। त्यांचे मन कधी विचलित झाले नाही। काही क्वचित वेळा त्यांच्यावर प्रत्यक्ष शारीरिक नाशाचीही वेळ आली, पण तरीही त्यांचा निग्रह, समतोलपणा यत्किंचितही ढळला नाही। असे प्रसंग कमी आले ही वस्तुस्थिती आहे। त्यामागचे कारण निदान माझ्या तरी आकलनापलीकडचे आहे। या भीषण प्रसंग मालिकेचा आद्य बिंदू अर्थात समर्थांची खोली हाच होता। प्रकाशाकडे पाठ करून बसलेले समर्थ, त्यांच्या शेजारच्या एका खुर्चीवर मी आणि समोर सत्यवती देवी, आता खालसा झालेल्या राजस्थानमधील सेलवार संस्थांच्या एकमेव वारस। सत्यवती देवींचं वय आता 30च्या आसपास होते। क्षणभर वाटते त्यांच्या संबंधी एवढेच लिहावे, कारण यापुढे कसे व काय लिहिणार, त्यांच्या अप्रतिम रूपाचे वर्णन कसे करणार। त्या कोटीतल्या सौंदर्यासाठीच भारतीय महायुद्ध सुरू झाले। या सौंदर्यावरच मोहित होऊन देव मानवी रूप घेऊन पृथ्वीवर आले। परमेश्वर अशी चूक हजारो वर्षातून एकदाच करतो, आणि हाही खरोखर निर्दयपणा आहे। विद्युलता पाहिल्यावर मेणबत्ती काळीच वाटणार नाही का? यापेक्षा जास्त काही लिहवत नाही। समर्थांना सेलवारहून पहिले पत्र आले होते व ते वाचल्यावर माझ्या हाती देत समर्थ एवढेच म्हणाले होते, आप्पा, आपण आता राजे रजवाड्यांच्या सहवासात पोहोचणार बरे का? पत्र अगदी औपचारिक होते। समर्थांची भेट घेण्याची राणीसाहेबांची इच्छा होती, तेव्हा सोयीची वेळ कळवावी एवढाच मजकूर होता। समर्थांचे उत्तर कसे असेल याची मला कल्पना होतीच। मध्ये इतर अनेक कामांच्या गडबडीत मी हा प्रकार विसरूनही गेलो होतो। या प्रसंगाला सुमारे महिन्याभराने चालना मिळाली। संध्याकाळच्या वेळी तो तरुण मनुष्य समर्थांच्या भेटीला आला। आधी बराच वेळ तो एका खुर्चीत बसून समर्थ व मी अशा आम्हा दोघांकडे आळीपाळीने पाहत होता। चेहऱ्यावरून समर्थांची परीक्षा करण्याचा त्याचा प्रयत्न असला तर तो किती हास्यास्पद होता याची मला कल्पनाच नसावी। शेवटी त्यांचे समाधान झालेले दिसले। घसा साफ करून तो म्हणाला, समर्थ, माझे नाव सूर्यसिंह चंदेरा। सेलवारच्या राणी साहेबांतर्फे मी आपल्याकडे आलो होतो। अच्छा, सूर्यसिंह, त्या माझी प्रत्यक्ष गाठ घेणार होत्या ना? समर्थांनी विचारलं। होय, घेणार आहेत। त्या इथे आलेल्या आहेत, पण मुलाखतीची वेळ ठरवण्यासाठी म्हणून मी आधी आलो आहे। ठीक आहे, मग त्यांना जी वेळ सोयीची असेल तेव्हा येऊ देत की। वास्तविक इथेच सूर्यसिंहाची मुलाखत संपली, पण तो जाग्यावरून हलला नाही। आता मी जरा जास्त कुतूहलाने त्याच्याकडे पाहिले। तो वर्णाने बराच सावळा होता, पण नाकी डोळी तरतरीत होता। मजबूत हाडापेराचा, उण्यापुऱ्या उंचीचा हा गृहस्थ कोणत्याही धक्काधक्कीत रेसभर मागे सरला नसता। त्याच्या डोळ्यात एक प्रकारचा प्रांजळपणा होता। मन नैसर्गिकपणेच त्याच्याकडे ओढले जात होते। हातातील अंगठीशी चाळा करीत तो सावकाश म्हणाला, समर्थ, मी राणीसाहेबांचा चाकर आहे। माझ्या पायरीवर जाऊन मला त्यांच्या गोष्टीत बोलणे शोभत नाही, पण सध्या त्या फार मोठ्या अडचणीत आहेत। त्यांना तुमची मदत होईल अशी मला आशा आहे। मी स्वतः वाटेल ती मदत करायला तयार आहे, पण तो जरासा अडखळला व मग घाईघाईने म्हणाला, समर्थ, हे साध्या माणसाचे काम नाही, तुम्हीच मदत करा। आमच्या निरोपाची वाट न पाहता सूर्यसिंह निघून सुद्धा गेला। काही वेळाने समर्थ माझ्याकडे वळले व जरासे हसून म्हणाले, आपल्या मित्राची उत्कंठा विलक्षण होती, नाही का आप्पा? माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहत समर्थ पुढे म्हणाले, आप्पा, तू पाहिलेस की नाही मला ठाऊक नाही, पण एक दोन गोष्टी माझ्या ध्यानात आल्या। हा मनुष्य आपले नाव सूर्यसिंह सांगत असला तरी त्याच्या शर्टच्या बटनावर पी अशी अक्षरं दिसत होती। त्याच्या हातातल्या अंगठीवर एक राजमुद्रा होती। तेव्हा दोन गोष्टी आपोआपच सिद्ध होतात। एक म्हणजे त्याचे खरे नाव सूर्यसिंह नाही, आणि दुसरे म्हणजे तो स्वतःला साधा चाकर म्हणून घेत असला
तरी तो राणीसाहेबांच्या खास विश्वासातला असला पाहिजे. पण समर्थ, शेवटी तो जे काही बोलला, मी म्हटलं, आप्पा पाहू, राणेसाहेबांची प्रत्यक्ष भेट होणारच आहे, तेव्हा सारे प्रत्यक्षच समजणार आहे. तोवर तर्काचा शीण कशाला. सत्यवती देवीला त्या तथाकथित सूर्यसिंहानेच दारापर्यंत पोहोचविले व तो खाली गेला. स्त्रियांबद्दल समर्थांचे काय मत होते याची मला कल्पना नव्हती. आजवरच्या अनेक तपासात त्यांचा स्त्रियांशी संबंध आला होता. त्यांच्या स्वभावातली शालीनता, मार्दव अशा प्रसंगी प्रकर्षाने दिसले होत. पण आता सत्यवती देवींनी खोलीत पाय ठेवला आणि खोली अक्षरशः उजळून निघाली. मी एवढेच म्हणतो की अशी सौंदर्य शालिनी स्त्री आजवर मी तरी पाहिलेली नाही. समर्थ, आवाज रूपाला साजेसाच, मंजूळ. समर्थ नेहमीपेक्षा कदाचित क्षणभर जास्त वेळ सत्यवती देवींकडे पाहत उभे राहिले असतील, एवढेच. मग ते हसून मागे फिरले व म्हणाले, या ना आत या, तुमचीच वाट पाहत होतो. हे आप्पा जोशी. कंकणांचा आवाजात दोघांनाही नमस्कार आणि मग त्या राखून ठेवलेल्या तिसऱ्या खुर्चीत बसल्या. समर्थ म्हणाले, सूर्यसिंहांनाही आत बसायला हरकत नाही. सूर्यसिंह? क्षण मात्र त्यांच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसला व मग त्या हसत म्हणाल्या, नाही, ते आत यायचे नाहीत. का? मी सांगू का त्यांना? समर्थ उठत म्हणाले, उपयोग व्हायचा नाही. ते खालच्या दारावर पहारा करीत असतील. त्या ही विलक्षण गोष्ट किती सहजपणे सांगत होत्या. पहारा आणि इथे? समर्थांचे आश्चर्य नैसर्गिक होते. होय, सारी हकीकत ऐकलीत की तुम्हाला ते समजेलच. आणि ते इथे नाहीत हे बरेच आहे. मला संकोच वाटणार नाही. कॉफीला तुमची काही हरकत नाही ना? समर्थ म्हणाले व त्यांनी मला खूण केली. कोपऱ्याकडे जाता जाता मी खिडकीतून खाली पाहिलं. सूर्यसिंह आमच्या दरवाजापाशी उभा होता, अगदी एखाद्या पुतळ्यासारखा. त्याची नजर रस्त्याच्या दोन्ही बाजूस सावधपणे निहाळत होती. सत्यवती देवींची हकीकत मी त्यांच्या शब्दात सांगत नाही. जरी खोलीत सूर्यसिंह नव्हता तरी त्यांचा संकोच काही कमी झाला नाही. आम्ही अगदी परके होतो हे एक, आणि ज्या गोष्टीबद्दल त्या बोलत होत्या ती गोष्ट अगदी खाजगी होती. कोणत्याही शालीन स्त्रीला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी होती. सेलवारच्या महाराज कुमारांशी सत्यवती देवींचा विवाह त्या 15 वर्षांच्या असतानाच झाला. हा हितसंबंध खऱ्या अर्थाने राजकीय होता, पण त्या गोष्टी आता गौण आहेत. कारण विवाहानंतर वर्षभराच्या आतच सत्यवती देवींवर वैधव्याची आपत्ती आली होती. शिक्षणासाठी कुमार इंग्लंडला राहिले होते आणि तेथेच एका अपघातात त्यांना मृत्यू आला होता. इकडून चौकशीसाठी एक अधिकारी गेला, पण त्याने जी माहिती परत आणली त्याने सर्वांच्या दुःखात भरच पडली. कुमार तिथे अत्यंत वाईट लोकांच्या नादी लागले होते आणि हा अपघात हा व्यसनांचा अतिरेक होता. इकडे स्वतः कुंवर साहेब वयाने व दुःखाने खचत चालले होते. सत्यवती देवी वयात येत होत्या. अमाप संपत्ती आणि अलौकिक सौंदर्य यांचे हे दुहेरी आकर्षणच होते. कुंवर साहेबांच्या अवतीभोवती आजवर कधी न दिसलेले चेहरे दिसायला लागले होते. लोभी, हिशोबी, आसक्त, पातळयंत्री, अविचारी. पण देवर हजर झाला आणि ही घुटमळणारी माणसं पालापाचोळ्यासारखी दाही दिशांना उडून गेली. कुंवर साहेबांच्या बैठकीत तो एका सकाळपासून दिसू लागला. कोण, कुठला, कसा आला याची उत्तरे कोणालाच माहीत नव्हती, किंवा माहीत असली तरी सांगायला लोक नाराज होते. सत्यवतीची व त्याची एक नजरानजर झाली आणि तिच्या काळजाला चटका बसला. भक्षाभोवतीचे कोल्हे पांगले होते आणि हा वाघ आला होता. उर्मट, मगरूर, खुनशी, बेफिकीर, स्वतःच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असलेला. आता प्रथमच तिला खरी भीती वाटली, कारण देवरची वासना त्याच्या लालसर पिंगट डोळ्यात उघड दिसत होती. पण त्याच्या जिभेवर जणू साखर पेरलेली होती. त्याला कशाचीच घाई दिसत नव्हती. पहिल्या काही दिवसातच त्याने स्वतःसाठी मैदान मोकळे करून घेतले व मग त्याची हालचाल एकदम थंडावली. पण या राखेखाली धगधगता अंगार होता. ही स्तब्धता टपलेल्या वाघाची होती. भयानक. कुंवर साहेब दिवसेंदिवस थकत चालले होते. त्यांची बुद्धीही बोथट झाल्यासारखी वाटत होती. देवरच्या येण्यातला धोका त्यांना उमगतच नव्हता.
त्याच्या व्यक्तिमत्वाने ते अगदी पुरेपूर भरले गेले होते. त्याच्या विरुद्ध एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नव्हते. तेव्हा संरक्षणासाठी सत्यवतीला इतर कोणाची तरी मदत शोधणे भाग होते. अशा डोळस नजरेने ती आसपास पाहू लागली. तेव्हा तिच्या ध्यानात आलं की हा सूर्यसिंह. त्याचे नाव घेताना ती जराशी अडखळली. अगदी प्रथमपासूनच कुंवर साहेबांकडे येत आहे. विशेष म्हणजे देवर यायला लागल्यावरही तो नियमितपणे येतच होता. त्याच्या घराण्याच्या 3 पिढ्या सेलवार संस्थांच्या सेवेत खपल्या होत्या आणि तोही तीच परंपरा पुढे चालवत होता. सकाळी 3 तास आणि संध्याकाळी 4 तास तो कुंवर साहेबांच्या पायाशी बसून असायचा. इतरत्र लक्ष नाही, संभाषणात भाग नाही, प्रश्नांना हो किंवा नाही याशिवाय उत्तर नाही. सर्व लक्ष कुंवर साहेबांवरच. त्यांना काय हवे काय नको ते पाहायचे, मुकाटपणे पुरे करायचे. जर तिला कोणी विश्वासू माणूस हवाच असला तर तो इथे हजर होता. त्याला एकटा गाठायला तिला 1-2 दिवस लागले आणि मग तिने जरा चाचरतच, कारण हा खाजगीतला विषय होता, मनातले विचार बोलून दाखवले. एक क्षणही न थांबता सूर्यसिंह म्हणाला, राणीसाहेब, मीही आपल्याला सूचना देणारच होतो. हा देवर बदमाश माणूस आहे. माझी त्याच्यावर सतत नजर असते. आपणही सावध असा आणि कसलीही काळजी करू नका. सेलवारच्या सेवेला हे शरीर वाहिलेले आहे. मी आहे तोवर आपण निर्धास्त असा. त्या क्षणापासून तिला सुरक्षिततेची एक नवी जाणीव सतत होत राहिली. परिस्थिती झपाट्याने बदलत होती. कुंवर साहेब एकाकी पार थकले. ते बिछाण्याला खिळल्यासारखे झाले. देवरचा मुक्कामही त्या प्रमाणात वाढला. त्यांच्या कशावर गप्पा चालत हे सत्यवतीला कधीही समजले नाही. कुंवर साहेबांच्या आज्ञेवरून सूर्यसिंहलाही दूर बसावे लागत होते. तेव्हा त्याच्याकडूनही काही समजणे शक्य नव्हते. कुंवर साहेबाच्या बिछाण्याशी सतत चाललेली ही गुणगुण भावी आपत्तीची सूचक आहे यात तिला कधीही शंका वाटली नाही. एका अशुभ सकाळी तिला या मसलतीचा खरा अर्थ कळला. देवरवरून वाद हा त्यांच्यामधील संभाषणाचा एक कायमचा भाग झाला होता. आज कुंवर साहेब नेहमीपेक्षा जरा जास्त आवेशात म्हणाले, सत्यवती, देवर तुला वाटतो तसा वाईट माणूस नाही. माझ्या या शेवटच्या असहाय्य अवस्थेत तोच एकटा माझ्याबरोबर राहिला आहे. माझ्या निधनानंतर मी त्याला माझ्या सर्व मिळकतीचा विश्वस्त आणि तुझा पालक या दुहेरी जबाबदारीच्या जागेवर नेमणार आहे. माझी खात्री आहे की त्याचे सर्व लक्ष सदोदित सेलवारच्या घराण्याच्या हिताकडेच असते. सत्यवती स्तंभितच झाली. पण कुंवर साहेबांचे मन बदलण्याचे तिचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. देवरने त्यांच्यावर काय मोहिनी घातली होती कोणास ठाऊक. पण त्या प्रभावी नियंत्रणापुढे तिचा राग, संताप, विनवण्या, अश्रू, धमक्या सारे काही निष्फळ ठरले. त्यांचा विचार बदलायला ते तयार नव्हतेच. त्यांना अशा अवस्थेत एकाकी सोडून जाणे सत्यवतीला अशक्यच होते. या अशा दुहेरी कोंडीत ती मदतीसाठी सूर्यसिंहकडे वळली. घरातल्या खाजगी गोष्टी तिला अगदी नाईलाजाने त्याच्यापाशी उघड कराव्या लागल्या. त्याच्या अंगाचा संतापाने तिळपापड झाला. पण तो काय करू शकत होता. सत्यवतीला दूर कुठेतरी जायचा त्याने सल्ला दिला, पण ते अशक्य होते हे दोघांनाही माहीत होतं. शेवटी देवरवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवण्याचा व तिच्या आणि कुंवर साहेबांच्या रक्षणासाठी प्राणही खर्ची घालण्याचा आपला ठाम निर्धार त्याने पुन्हा एकदा बोलून दाखवला. पण तेही शेवटी शब्दच होते. तरल जाणीवेच्या सत्यवतीला जाणवत होते की घटनांचा प्रवाह अप्रिय फलितांकडे वाहत आहे. या प्रवाहामागे केवळ मानवी प्रेरणा नाहीत, त्यामागे कोणीतरी एक अमानवी, सैतानी, दुष्ट प्रेरणा काम करीत आहे. या अजस्त्र प्रपातात ती आणि सूर्यसिंह दोघे लोटले गेले होते. सूर्यसिंहाच्या निधड्या शौर्याबद्दल तिला काहीच शंका नव्हती. आता शंका होती ती ही की त्यांचे मानवी प्रयत्न या कुशल कुटील कारस्थानाशी मुकाबला करायला पुरे पडतील का. कुंवर साहेब मृत्यू पावले. बाह्यता ही घटनांची पराकोटी दिसत असली तरी सत्यवतीला माहीत होते की यापुढे खरे काय ते होणार आहे. परिस्थिती यापुढे ताणली जाणार आहे. अधिकाधिक दुसह होत शेवटी असह्यतेचा उच्चतम बिंदू गाठला जाणार आहे. देहिक क्रियाक्रमे झाली. शोकाचा हा सोहळा सार्वजनिक होता. सत्यवतीला वैयक्तिकरित्या कुंवर साहेब केव्हाच अंतरले होते. ज्या क्षणी त्यांनी आपली सारासार विचारशक्ती एका दुर्जनाच्या हाती सुपूर्त केली तेव्हाच त्यांची आणि तिची ताटातूट झाली. शारीरिक व मानसिक वियोगाचे हे दुहेरी दुःख तिच्या एकटीचे होते. मृत्यूपत्राचे वाचन झाले.
सूर्यसिंहाने तिला वारंवार विनंती केली की तिने त्याला कायदेशीर हरकत घ्यावी, पण घराण्याची प्रतिष्ठा आणि खाजगी संबंधाच्या सार्वजनिक चिरफाडीचा तिटकारा या 2 गोष्टी खातर सत्यवती गप्प बसली. पुढे मागे काहीतरी मार्गाने आपली सुटका होईल ही भाबडी आशाही मनात असेल. ती गप्प बसली. सर्व करार मदारांना कायदेशीर मान्यता मिळाली. 2 महिन्याच्या आतच परिस्थितीचा पहिला चटका बसला. सूर्यसिंहाची वाड्यातली सकाळ संध्याकाळची फेरी चालूच होती. कुंवरसाहेब निर्वतताच त्यांचे आयुष्यच निरर्थक झाल्यासारखे झाले होते. पण ही सकाळ संध्याकाळची हजेरी हा एक शरीर धर्म बनला असावा, तेव्हा तो येत राहिला. त्याचे येणे आपल्याला नापसंत नाही किंवा त्या पुढेही जाऊन आपण त्याची रोज प्रतीक्षा करतो ही गोष्ट सत्यवतीने कळत नकळत त्याला सूचित केली असली पाहिजे. तसे पाहिलं तर दिवसाकाठच्या या 2 भेटींना खरा अर्थ काहीच नव्हता, पण ती एक नियमित घटना झाली, तिकडे पाहून दिवसाचा वेळ घालविण्यासारखी. देवरच्या पहारेकऱ्याने सूर्यसिंहाला हटकले आणि पहिला खटका उडाला. सूर्यसिंहच्या जळत्या नजरेपुढे पहारेकरी वरमला. त्यानंतर तो पुन्हा काही बोलला नाही. पण देवरने सत्यवतीजवळ हा विषय काढला. देवी, आपल्याला कोण कोण भेटते यावर मला नजर ठेवायला हवी. तो रेशमी आवाजात म्हणाला. काही वरून दिसायला सोज्वळ असतात, पण आतून त्यांचा हेतू कपटी असतो. अशांपासून आपल्याला त्रास होऊ न देणे हे मी माझे कर्तव्य मानतो. हा उल्लेख कोणासंबंधी होता हे सत्यवतीने ताडले. सूर्यसिंहापासून देवर तिचे रक्षण करणार होता. या दुहेरी वक्रोक्तीचे तिला क्षणभर हसूच आले आणि मग ती नजर खाली करून म्हणाली, देवरजी, आपला हेतू स्तुत्य आहे. आपल्यासारखे अनेक हितचिंतक मला लाभले आहेत, यातच माझे सुदैव आहे. तो प्रसंग तेवढ्यावरच निभावला, पण वारे कोणत्या दिशेने वाहत होते हे उघड झाले. सत्यवतीला अलग करण्याचा देवरचा प्रयत्न होता आणि पहिली अडचण होती सूर्यसिंहाची. देवरला माणसाची जर पारख असेल तर त्याला कळेल की सूर्यसिंह त्याच्या निश्चयापासून कधीही ढळणार नाही. मग देवरची मजल कोठपर्यंत जाईल? शक्तीचा उपयोग करून शारीरिक इजा करण्यापर्यंत? काहीच सांगता येत नव्हते आणि उपाय एकच होता, सूर्यसिंहाला वाड्यावर राहायला बोलावणे. देवरची प्रतिक्रिया काय होते याचीच तिला जरा धास्ती होती. सूर्यसिंह वाड्यात आला हे ओळखून आला की खरोखरीच ही कैदच आहे, कारण एकदा पाऊल बाहेर टाकले की परत आत प्रवेश मिळेलच ही खात्री नव्हती. जमलं तर दोघांनी बाहेर जायचे, नाहीतर अजिबात नाही. देवरच्या वागण्यात काही बदल झाला नाही. त्याची भाषा तितकीच अदबीची राहिली. चेहऱ्यावरच्या रेषा मात्र आणखी कठोर झाल्या. वाड्याची रचना अशी होती की अंतःपुर सर्व दृष्टींनी स्वतंत्र होते. सत्यवतीचा नौकर वर्गही स्वतंत्र होता. तिच्या मनात आले तर ती आतल्या आत महिनाभर सुद्धा राहू शकली असती. निदान तेथे तरी देवरला तिच्या परवानगीशिवाय प्रवेश नव्हता. पण त्याच प्रमाणात सत्यवती व सूर्यसिंह यांचीही आत कोंडी होत होती आणि हा केवळ कल्पनेचा खेळ नव्हता, हेही त्यांना लवकरच दिसले. सत्यवती व सूर्यसिंह संध्याकाळच्या वेळी बाहेर निघाले. बाहेरचे मोठे दार आणि तिचा आतला भाग यांना जोडणारा सुमारे 10 फूट रुंदीचा एक बोळवजा रस्ता होता. त्या दिवशी त्यांना वाटेत बऱ्याच काटक्या कुटक्या पडलेल्या दिसल्या. बोळाची लांबी 31 फूट होती. त्यातला मधला जवळजवळ 10 फुटांचा भाग या काटक्यांनी व्यापला होता. हा एवढा कचरा कशाचा पडला असावा असा विचार करीत दोघे त्यावरून पुढे निघाले. एखाद दुसरे पाऊल टाकताच त्यांना दिसले की त्या काटक्या बऱ्याच अंतरापर्यंत पसरल्या आहेत. आणखी 2-3 पावले टाकली आणि त्यांना दिसले की या काटक्या वाटल्या होत्या तेवढ्या लहान नाहीत. पण खऱ्या आकाराची मनात एक व्याख्या होते न होते तोच ती खोटी ठरत होती. काटक्या करंगळी एवढ्या नाही, अंगठा एवढ्या छे नाही, मनगटा एवढ्या नाही, नाही त्या काटक्या नव्हत्याच. ते वासे होते नाही, ते प्रचंड ओंडके होते. एकमेकांवर रचलेली प्रचंड रास. पलीकडचे मोठे दार तर राहोच, त्या अंधारात पुढे पाऊल सुद्धा दिसत नव्हते. घाबरून जाऊन सत्यवतीने सूर्यसिंहचा हात घट्ट धरला आणि दोघे जागच्या जागी थबकले. त्यांच्या आसपास 3-3, 4-4 फूट व्यासाची प्रचंड वृक्षाची खोडे होती. ही रास जर कोसळली तर ते त्याखाली किड्यांसारखे चिरडले गेले असते. कोठे जायचे हे त्यांना कळेना, कारण त्यांनी अनेक वेळा दिशा बदलली होती. दोघेही गोंधळून गेले.
हा प्रकार काय आहे हेच त्यांना कळेना. पण दोघांच्या मनात एकच एक कुशंका आली होती आणि सूर्यसिंहाने ती प्रथम प्रकट केली. राणीसाहेब, हे या देवरचे काम असले पाहिजे. तो म्हणाला. प्रचंड ओंडक्याखाली त्या बंदिस्त जागेत त्याचा आवाज एखाद्या घुमटातल्या सारखा घुमून उठला आणि त्या मागोमाग भीती आली, कारण या अंधारलेल्या जागेत आणखी कशाची तरी चाहूल ऐकू यायला लागली होती. काहीतरी त्यांचा वेध घेत जवळजवळ येत होते. कोण? देवरचा एखादा हस्तक? सत्यवतीला सगळेच एकदम असह्य झाले व ती मूर्छित होऊन खाली कोसळली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती तिच्या दालनात होती. शेजारी सूर्यसिंह उभा होता. त्याचे कपडे फाटले होते. शरीरावर ठिकठिकाणी जखमा होत्या. हातात रक्तलांछित तलवार होती. पण त्याचा चेहरा, प्राणभयाचा विदारक चटका बसलेले डोळे त्या म्लान चेहऱ्यातून बाहेर पाहत होते. त्याच्या शरीरावरून अजूनही एखादी जोराची थरकापाची लाट जात होती आणि सत्यवतीच्या सर्व प्रश्नांना तो केवळ मानेने नाही एवढे एकच एक उत्तर देत होता. सत्यवती गप्प बसली. जरा वेळाने समर्थ म्हणाले, पण तुम्ही तर येथपर्यंत सुखरूप पोहोचला आहात की? हे पलायन आहे समर्थ. सत्यवती रागाने म्हणाली. त्या विलक्षण अनुभवानंतर आम्ही माझ्या भागाबाहेर पडलोच नाही. तेवढी एक धोक्याची सूचना पुरेशी होती. माघ महिन्यात देवीचा सार्वजनिक उत्सव होता. त्यावेळी आम्हाला बाहेर पडणे शक्य होणार होते. सूर्यसिंह त्या एकाच संधीची वाट पाहत होते. देवीच्या देवालयाजवळच त्यांची काही माणसे वाहनासह हजर होती. माझी मनापासून तयारी नव्हती, पण शेवटी त्यांनी माझे मन वळवले. देवीच्या दर्शनासाठी आम्ही वाड्यातून बाहेर पडलो ते कायमचेच. देवर आमचा शोध करीत आहे याबद्दल मला शंका नाही. जवळजवळ लपत छपतच आम्ही येथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. शेवटपर्यंत मनात एक आशा होती, एकदा तुमची गाठ पडली की मग आमची संकटे दूर होतील. अच्छा, आणि माझा नाव पत्ता तुमच्या पाहण्यात कसा आला? समर्थ विचारताना हसत होते. त्यांना अभिमान वाटला असला तर तो निदान यावेळी तरी खासच क्षम्य होता. सत्यवतीने एक हात माझ्या दिशेकडे केला. अभिनय सार्थ आणि पुरेपूर बोलका होता. समर्थ, आपण यात लक्ष घालाल ना? सत्यवतीने विचारले. त्यात शंकाच नाही, समर्थ म्हणाले. मला 1-2 दिवस द्या आणि मग परत माझी गाठ घ्या, तेव्हा आपण ठरवू. मी आपली फार फार आभारी आहे समर्थ. सत्यवती उठत म्हणाली. माझ्या 1-2 सूचना आहेत, समर्थ म्हणाले. व यावेळी तर ते खासच हसत होते. या सूर्यसिंहाच्या बोटात मला एक राजमुद्रा दिसली. होय समर्थ, मीच त्यांना ती भेट म्हणून दिली आहे, सत्यवती म्हणाली. भेट द्यायला काहीच हरकत नाही, पण त्यांना म्हणावं ते रत्न नेत्रदीपक आहे, सहज ओळखता येण्यासारखं आहे, तेव्हा ते बोटावर ठेवू नका. आणि आणखी एक गोष्ट, त्यांच्या सर्व बटनांवर पी अशी अक्षरे कोरलेली आहेत, तीही काढून टाकायला हवीत. होय समर्थ, त्यांचे खरे नाव प्रताप सिंह आहे, सत्यवती हसत म्हणाली. आणि मग तिने आमचा निरोप घेतला. समर्थांचे तपासाचे मार्ग अनेक आहेत. कल्पनाही येणार नाही अशा ठिकाणी व अशा हुद्द्यांवर त्यांच्या परिचयाची माणसं आहेत. त्यांच्या एका शब्दासाठी जीवाचे रान करणारी माणसं. जेव्हा 2 दिवसांनी सत्यवती व सूर्यसिंह ही जोडी परत आमच्याकडे आली तेव्हा माझी खात्री होती की समर्थांचे रेकॉर्ड पुरेपूर तयार झाले आहे. यावेळी समर्थांनी प्रताप सिंहला आग्रहाने खोलीतच बसवून घेतले. बाहेरची काही फिकीर करू नका प्रताप सिंहजी, समर्थ म्हणाले. या जागेत आजवर कधीही कोणालाही धोका पोहोचलेला नाही. तुम्हाला देवर माहीत नाही समर्थ, प्रताप सिंह त्याच्या खड्या आवाजात म्हणाला. अशी विधाने समर्थ कधीच मनाला लावून घेत नाहीत. ते हसत एवढेच म्हणाले. बरे, मग मला काहीतरी नवीन शिकायला मिळेलच. तुम्ही बसा. तुमची आजच्या बैठकीला जास्त जरुरी आहे. शेवटी तो बसला, पण खिडकीजवळच्या एका खुर्चीवर आणि त्याची नजर अधूनमधून खालचा रस्ता बारकाईने निहाळत होतीच. तुम्ही सेलवार सोडल्यावर तिकडची काही वार्ता तुमच्या कानी आली आहे का? समर्थांच्या प्रश्नाला दोघांनीही नकारार्थी उत्तर दिले. ऐका तर मग, देवरने प्रताप सिंहाविरुद्ध पोलिसात वर्दी दिली आहे. आरोप आहेत, महत्वाचे असे आहेत. राजवाड्यात खोट्या सबबीखाली प्रवेश मिळवला, विश्वस्तांची फसवणूक केली
आणि सरकारी खजिन्यातील मौल्यवान रत्ने व दागिने चोरले. कुंवर साहेबांची सून व देवरची पाल्य सत्यवती देवी यांना फूस लावून वाड्याबाहेर काढले. साथीदारांच्या साहाय्याने कट रचवून त्यांना पळवून नेले. समर्थ जरा वेळ काहीच बोलले नाहीत. त्यांचे शब्द ऐकताच सत्यवतीच्या चेहऱ्यावरचा रंग एकदम उतरला होता. प्रतापसिंह ताडकन उभा राहिला होता. तो संतापाने थरथर कापत होता. बदमाश, तो दात ओठ खात म्हणाला. त्याच्याशी माझी गाठ पडू दे, मग दाखवतो त्याला. अधिकाऱ्यांची खात्री पटवण्यात देवरला पूर्ण यश आले आहे. समर्थ शांतपणे पुढे म्हणाले, तुमची दोघांची वर्णने सर्वत्र प्रस्तुत झाली आहेत आणि आंतरराज्य पातळीवर तुमचा दोघांचा कसून तपास चाललेला आहे. येथपर्यंतही तुमचे फोटो आणि वर्णने येऊन पोहोचली आहेत. माझ्याकडे यायला तुम्हाला 1 दिवस उशीर झाला असता तरी सारा कारभार आटोपला असता. आरोप कितीही खोटे असले तरी गाठ निर्बुद्ध शासनाशी आहे. संतापून जाऊन किंवा देवरची निर्भत्सना करून काहीच फायदा होणार नाही. प्रतापसिंह खचल्यासारखा होऊन खुर्चीवर बसला. पण आधी भयभीत झालेली सत्यवतीच लवकर ठिकाणावर आली. समर्थ, ती शांत आवाजात म्हणाली, ज्या अर्थी तुम्ही इतक्या सर्व थंडपणे सांगत आहात त्या अर्थी तुमची काहीतरी योजना ठरलेली आहे. तुमच्यात मला काहीही चलबिचल दिसत नाही. सत्यवतीला समर्थांचा अनुभव नव्हता हेच खरे. योजना काय आखायची ते पाहू. सध्या निदान येथे तरी तुम्हाला धक्का पोहोचणार नाही एवढी तरतूद मी केली आहे. पण एक अट पाळायला हवी. तुम्ही माझ्या इथेच राहायला हवे. सत्यवती आणि प्रतापसिंह त्या संध्याकाळीच सामानासह समर्थांच्या खोल्यांवर राहायला आले. प्रतापसिंहाचा स्वभाव मानी होता, पण परिस्थितीने तिला अगतिक बनवल्यावर आलेल्या प्रसंगाशी जुळते घेण्याचा समंजसपणाही त्याच्या अंगी होता. तिच्या वापरासाठी समर्थांनी एक खोली राखून ठेवली होती. या काही दिवसांसाठी मीही त्यांच्याकडे आलो होतो. त्यांचा काय विचार ठरत होता हे मला माहीत नव्हते. ते सकाळ संध्याकाळ बाहेर जात असत. त्यावेळी प्रतापसिंहाशी साहजिकच माझे बरेच बोलणे चालणे झाले आणि मनात राहिलेली एक शंका मी त्यांना एकदा विचारली. तुम्हाला त्या दिवशी वाड्यात त्या बोळ्यात खरोखर काय अनुभव आला? आधी तो काही बोलायला नाखुशच होता. सत्यवतीने आम्हाला सर्व काही सांगितले आहे हे कळल्यावरही तो आढेओढे घेत होता. अप्पासाहेब, खरं सांगू का, मला त्या दिवसाची आठवण झाली की अजूनही भीती वाटते. त्यावर बोलायलाही नको वाटते. समोर 4 नाही 8 लोक उभे राहिले तर माणूस त्यांच्याशी 2 हात करील, जीवाची शर्थ करून झुंज देईल. पण या असल्या राक्षसी प्रयोगापुढे माणूस काय करणार, कशाशी झगडणार? त्याला बोलू देऊन त्याच्या मनातली ती आठवण एकदा बाहेर आली की त्याला बरं वाटेल अशी माझी खात्री झाली. पण प्रताप, समर्थांना त्याच शत्रूशी 2 हात करायचे आहेत. त्यांना ही माहिती आवश्यक नाही का? माझ्याकडे पाहून सतत प्रतापसिंह अनपेक्षितपणे म्हणाला, अप्पासाहेब, मला नाही वाटत तुमच्या या समर्थांना मी हे सांगायची जरुरी आहे. त्यांना सगळे काही माहीत आहे. हा प्रतापसिंह दिसत होता तेवढा साधा नव्हता. अगदी खरे आहे, मी म्हणालो. मग मला स्वतःला ते जाणून घ्यायची इच्छा आहे असे समजा आणि सांगा. ठीक आहे, तुमचा इतका आग्रहच आहे तर सांगतो. त्या जीवाला धोका आहे हे पाहताच मी 24 तास त्यांच्या आसपास राहायला लागलो. देवरचा नीच कावा होता यात शंका नाही, पण तो वेळ साधण्यासाठी टपून बसला होता. माझ्यावर त्याचा राग असणारच हे तर उघडच होते. पण हे सर्व तुम्हाला माहीतच आहे. तर मग ती सकाळ वाडा आरशासारखा स्वच्छ असायचा. तेव्हा खरोखर या काटक्या पाहूनच आम्हाला संशय यायला हवा होता. पण कसा येणार? कल्पना करा, लाकडाच्या करंगळी एवढ्या किंवा त्याहूनही लहान काटक्या नेहमी आपण या सहज पायाखाली तुडवत जातो. या साध्या गोष्टींची अशी भीषण शस्त्रे होऊ शकतात याची कल्पना येणार तरी कशी? आणि बदल झाला तोही झटपट झाला आणि नकळत झाला. वास्तविक पाहता हे परस्पर विरोधी वाटते, पण ही गोष्ट खरी आहे. मला वाटते की आमचे आसपास खरे लक्षच नव्हते. जेव्हा आम्ही थांबलो, आवाक्या बाहेर गेला होता. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. सेलवरची शक्ती देवी हा या कथेचा भाग 1 होता. आपण लवकरच भाग 2 कडे वळूयात. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.